उमेदवार आहेत, 23 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. खरं तर बिनविरोध व्हायला हवी होती, पण ती झालेली नाही. काय कारण आहे? जेव्हा आम्हाला आम्ही आलो आणि भरपूर जणांचे जसं आम्ही संपर्क साधला, त्यातल्या त्यात 23 लोकांनी त्यांच्या पैसे वगैरे मागितले मागणीसाठी. पैशाचं कोणी असं काय बोललं नाही, पण त्यातल्या त्यात कधी कधी कोणाला तरी आर्थिक थोडी मदत लागते. म्हणजे प्रयत्न झालेला आहे. या जे काय अपक्ष राहिले रिंगणात त्यांच्या अपेक्षा त्याच्याबद्दल मी बारामतीकरांना काय आव्हान कराल? बारामतीकरांना कारण कसं मोठी निवडणूक आहे, सबको आह्वान करूंगा कि ज्यादा से ज्यादा लोग, लेकिन आशा ही है दादा के लिए सब बाहर आके इधर मतदान करेंगे। और आपको दिख रहा है आज सुबह सुबह भी बहुत इधर लोग आए, बाकी के बूथ पे भी मैंने फोन करके हमारे पोलिंग एजेंट को पूछा, वो सब बोल रहे कि प्रतिसाद अच्छा है, बहुत लोग बारामतीकरांना आवाहन करण्यापेक्षा मी जेव्हा गावोगावी दौरे करत होतो सगळ्यांच्या मनात स्वतःच एक आशा होती की दादांसाठी त्यावेळेस स्वतःच येऊन तिथं चांगल्या टक्केवारीने मतदान करतात. काय करतो नितीन? मी सारखं सांगत आलोय की जर ते त्यांच्या वतीने प्रचार करत असतील त्यांच्या वतीने दादांसाठी प्रचार करत आलोय आणि आमचे मित्रपक्ष त्यांच्या वतीने प्रचार करतात. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या मनात काय भावना ते प्रचाराच्या दरम्यान बोलत असतील त्याच्याबद्दल मी नाही काय. दादा तसं पाहिलं विरोधक तशा अर्थाने कोणीच नाही स्ट्रॉंग विरोधक असेल, सगळे जे काय विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडणूक एक रेकॉर्ड ब्रेकिंग मतधिक्यांनी वहिनीला व दादाला विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं एक श्रद्धांजली ठरावी दादांना, कारण दादांचं लीड नेहमीच विक्रमी राहिलेलं आहे. पण आता सगळ्यांच्या मनात तेच होतं की बिनविरोध झाले असते तर ती तरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली असती, पण तसं नाही झालं. म्हणून यावेळेस गावोगावी जाताना पण जिल्हा परिषद पेक्षा प्रतिसाद लोकांचा होता, ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात. या प्रचारात आम्ही तुमचं भाषण ऐकलं, अगदी दादांचे तुम्ही जे आठवणी आहेत उजाळामुळे लोक तुमच्या दादांना बघत होते. मी अगदी आयलं वगैरे त्यातल्या त्यात दादांचं मुलगा मानून बारामती माझं कुटुंब जे कुठेतरी क्वालिटी दादांची दिसत असतील तर ते होणार. एक प्रश्न की दादांच्या अपेक्षेने फिरत होते, ज्या पद्धतीने फिरत होते त्याच पद्धतीने फिरलात. लोकांचे प्रश्न जाणून घेताना काय वाटले की दादा हे सगळं एवढं सगळं संघर्ष आणि आता तो पण तुम्हालाच करायची वेळ आहे? नाही, गावोगावी जाताना बरोबर आहे. दादांनी अनेक वर्ष कष्ट घेतले आणि बरोबर काय मुद्दे होते आणि खरंच वाटलं नव्हतं की दादा आपल्याला सोडून गेले. मनात पण अजून ते वाईट वाटतं. लोकांची एक आशा आहे आणि जर मी त्यांची कामं सर्वांची करू शकतो आणि करतोच आहे तर मी नक्कीच सगळ्यांसाठी मी काम बारामतीचं पालकत्व मुलगा म्हणून तुम्ही घेणार का? एरवी दादाच कारभार, पण आता किती नाही म्हणलं DCM पूर्ण राज्याचा पक्षाचा कारभार पार दादा केंद्रात खासदार झाले. बारामती एकूण मतदारसंघ दादांच्या जागी तुम्ही सगळे जे नाही बघा दादांची जागा कोणी घेऊ नाही शकत. तुम्हाला सारखं बोलतोय आणि मी एकटाच नाही, वहिनी असू द्या, पारदादा असू द्या, मी असू द्या, आम्ही तिघं बारामतीसाठी कष्ट घेणार काम.